सख्या रे. भाग 138. सकाळचं कोवळं ऊन खिडकीतून आत येत होतं. बाहेर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. अबीरला अक्षरच्या लहान पावलांचा आवाज आला. अजूनही झोपेत असलेल्या अबीरने एक हातावरून डोळे चोळत स्वतःला बेडवर व्यवस्थित करायचा प्रयत्न केला. इतक्यात अक्षरने जोरात उडी मारत त्याच्या छातीत धडाधड आपटून म्हटलं, "डॅड उठा. आज मला तुमच्या सोबत खूप मजा करायची." अबीरने हसत त्याला उचलून आपल्या बाजूला ठेवलं आणि म्हणाला, "अक्षर, इतक्या सकाळी कशाला उठवलंस रे?" त्याने त्याला गुदगुल्या करायला सुरुवात केली. अक्षर खळखळून हसला. तसा त्याचा गोड चिमुकला हसरा चेहरा बघून अबीरचा दिवस बनला. अक्षरा अजूनही झोपेत होती. अक्षरने तिच्याकडे बघत तिला उठवण्यासाठी तिच्या केसांना हलवत म्हणाला, "मॉम, उठा ना. आज आपण बाहेर फिरायला जायचंय." अक्षरा हलकच हसली आणि त्याच्या छोट्या हातांना थांबवत म्हणाली, "अक्षर, थोडी झोप घेऊ दे मला. इतक्या लवकर उठवू नकोस." अक्षर नाखुशीत म्हणाला, "मॉम, डॅड, खूप झाली ना झोप. चला ना, खेळूया." तो अजूनही हट्टी होत तिच्या बाजूला गोंधळ घालत बसला. अबीरला त्याचा उत्साह बघून खूप गंमत वाटली. त्याने पुन्हा त्याला उचललं आणि बेडवरून खाली उतरवून त्याच्याबरोबर खेळायला सुरुवात केली. अक्षरच्या लहानशा पायांनी घरभर धावायला सुरुवात केली. अबीरने त्याच्या मागे पळत त्याला पकडायचा प्रयत्न केला. अक्षर जोरात हसला आणि म्हणाला, "डॅड, मला पकडायचंय, पण तुम्ही मला पकडू शकणार नाही." तो त्याच्या लहान पायांनी वेगाने धावू लागला, घरभर आवाज करत, आणि जेव्हा अबीरने त्याला पकडलं तेव्हा त्याने त्याच्या डोक्यावरून एक गुदगुली केली. "अरे शरारती, कुठं निघालास?" अबीरने त्याला थांबवत विचारलं. अक्षर खळखळून हसत म्हणाला, "डॅड, मला तुमच्यासोबत खेळायचं आहे. आज तुम्ही ऑफिसला जाऊ नका." अबीरने हसत म्हणालं, "अरे पण ऑफिसला जाणं जरुरी आहे ना. आणि तुला तर प्ले स्कूलमध्ये जायचं आहे." अक्षरने त्याच्या छोट्या हातांनी अबीरचा चेहरा धरून म्हटलं, "नाही. आज आपण एकत्र राहणार आहोत. आपण कुठेच जाणार नाही." त्याचं निरागस हसू आणि हट बघून अबीरला त्याच्याशी वेळ घालवायचा मोह आवरला नाही. "बरं, जशी तुझी आज्ञा." अबीरने हात उंचावले. "आज आपण फक्त तिघेच धमाल करणार आहोत. मॉमला उठव आणि सांग की आपण ब्रेकफास्ट बाहेर जाऊन करूया." अक्षरने आनंदात टाळ्या वाजवल्या आणि अक्षराकडे धावला. तो तिला जोरात हाक मारत म्हणाला, "मॉम, डॅडने सांगितलं ने की आज आपण सगळे बाहेर जाऊन ब्रेकफास्ट करूया." अक्षराने डोळे चोळत वर पाहिलं आणि स्मित हसली. "बरं बरं, चला. मी तयार होते." सकाळच्या तयारीत अक्षरने आपलं आवडतं टी शर्ट आणि शॉर्ट्स घालून सगळ्या घरभर पळत शोर करत राहिला. अक्षरा आणि अबीर एकमेकांकडे पाहत हसत होते. अक्षरचा उत्साह बघून त्यांचं मनही उत्साहाने भरून आलं होतं. ब्रेकफास्टसाठी ते एक छोट्या कॅफेमध्ये गेले. अक्षरने आपलं आवडतं चॉकलेट मिल्कशेक ऑर्डर केलं. अबीर आणि अक्षरा त्याच्या निरागसतेकडे पाहत त्याच्याशी गप्पा मारत होते. "डॅड, तुम्ही मला जादू दाखवणार का?" अक्षरने विचारलं. त्याच्या डोळ्यात चमक होती. अबीरने गालातल्या गालात हसत हाताची अंगठी काढली आणि हातातून गायब करण्याची छोटीशी जादू दाखवली. अक्षरचा चेहरा आश्चर्याने भरला आणि तो मोठ्याने हसला. "कसं केलं हे? मला पण शिकवा." अक्षरने हट्ट धरला. अबीरने त्याच्या कानात काहीतरी पुटपुटलं. "ही फक्त जादू नाही, हे प्रेम आहे." अक्षरने ते अगदी गंमतीने घेतलं आणि म्हणाला, "माझ्याकडे पण मॉमसाठी असं काहीतरी हवंय." अक्षराने अबीरकडे पाहून त्याच्या प्रेमळ स्वभावाचं कौतुक केलं. "तुम्ही दोघं इतके गोड आहात की मला काहीच नकोय." तिने हसत म्हटलं. ब्रेकफास्ट नंतर अक्षरने त्याला जवळच्या गार्डनमध्ये खेळायला नेण्याची जिद्द धरली. तिघही गार्डनमध्ये पोहोचले आणि अक्षर पळत पळत झुल्यावर चढला. अबीर त्याच्यासोबत झुला ढकलत त्याला हसवण्याचा प्रयत्न करत होता. "डॅड, जोरात ढकला ना." अक्षर जोरजोरात हसत होता. अबीर त्याच्या मागे उभा राहून म्हणाला, "तू माझा शूरवीर आहेस ना? मग डोकं वर धरून झुला चालव." अक्षरने फुशारकीने मान उंचावली आणि आनंदाने झुला घेत राहिला. गार्डनमधल्या त्या साध्या खेळात सुद्धा किती मजा होती. अक्षरचा आनंद गगनाला भिडला होता. अक्षरा ते सगळं पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं एक मोठं हसू होतं. काही वेळानंतर अक्षरला रेताड जागेत खेळायचं होतं. तिघं मिळून वाळूत खेळायला बसले. अक्षरने वालूचा एक छोटासा किल्ला बनवला आणि अबीरला विचारलं,
डॅड, हा माझा किल्ला आहे. तुम्ही माझे सैनिक आहात. मॉम राणी आहे. अबीरने मिश्किलपणे हसत मान डोलवली. हो राजकुमार, तुमचे आदेश मान्य आहेत. अक्षरने उत्साहात बालूच्या किल्ल्यात लहानशा झेंड्यांचा गणवेश बनवला आणि खुश होऊन आनंदाने ओरडला, मी जिंकला. अक्षरा आणि अबीर त्याच्या लहानशा विजयाचा आनंद बघत हसत होते. त्या छोट्याशा क्षणांनी तिघांचं मन उजळलं. अरे, आता थोडं खाऊया का? अक्षराने सुचवलं. अक्षरने लगेच एका गोळ्यांच्या दुकानाकडे बोट दाखवलं. अबीर त्याला घेऊन गेला आणि त्याने आपल्या आवडत्या गोळ्या निवडल्या. प्रत्येक गोळीतून त्याचं समाधान झळकत होतं. त्या दिवसाचा संपूर्ण वेळ अक्षरच्या खेळण्यात, हसण्यात आणि गोडीगुलाबीत गेली. घरी परतताना तिघेही खूप दमलेले पण आनंदी होते. संध्याकाळ झाली. अक्षर सोफ्यावर झोपला होता आणि अबीरने त्याला गोंजारत विचारलं, अक्षर, आजचा दिवस कसा होता? सर्वात बेस्ट डॅड, अक्षरने डोळे मिटून उत्तर दिलं. त्याच्या तोंडावर समाधान आणि आनंदाची एक छटा होती. अक्षरा आणि अबीर अक्षरला पाहून एकमेकांकडे हसत पाहू लागले. आपला लहानसा शूरवीर, अबीरने म्हटलं, आज त्याचा दिवस बनवला तुम्ही. अक्षराने त्याच्या हातातला कप हलकाच धरला आणि म्हणाली, अक्षरसोबत प्रत्येक दिवस असा खास असतो. त्याचा उत्साह आणि निरागसता आपल्याला किती सुख देऊन जातात ना. अबीरने तिला जवळ घेतलं आणि दोघंही सोफ्यावर बसून अक्षरच्या शांत चेहऱ्याकडे पाहू लागले. अक्षरा आणि अबीरने आजचा दिवस आठवला. किती आनंद, किती हसू, किती शरारत होती त्या दिवसात. अक्षर झोपेत देखील हलकाच हसत होता. त्याचा चेहरा एकदम शांत आणि निरागस दिसत होता. अक्षराने हलकच त्याच्या केसांतून हात फिरवला आणि म्हटलं, हा किती लहान आहे, पण त्याच्या प्रत्येक गोष्टीत आपल्या दोघांचं जग सामावलेलं आहे. अबीरने तिला जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावर हलकच किस केलं. तुझं आणि अक्षरचं हसू पाहणं म्हणजेच माझं जग आहे अक्षरा. हे क्षणच खरे आहेत. ऑफिसचे धावपळ, बाहेरची चिंता सगळं विसरायला लावणारे हे गोड क्षण आहेत. त्यानंतर दोघंही काही वेळ एकमेकांच्या कंपनीत गप्पा मारत बसले. अक्षराने सांगितलं कसं अक्षर आज किती लाडात होता आणि त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींवर कसं हसवत राहिला. त्याचं निरागस हसणं आणि हट्टी स्वभावाने आज पूर्ण घर आनंदाने भरलं होतं. रात्रीचे जेवण झाल्यावर अक्षरला बेडवर झोपवताना तो अजूनही काहीतरी बोलत होता. डॅड, तुम्ही मला उद्याही फिरायला घेऊन जाल ना? तो पेंगत होता पण त्याच्या डोळ्यात तीच उत्सुकता होती. अबीरने हसत त्याच्या गालांवर किस केला आणि म्हणाला, हो राजकुमार, आपण रोज असंच मज्जा करूया. अक्षराने त्याच्यावर ब्लँकेट ओढली आणि तो झोपला हे पाहून अबीरच्या बाजूला येऊन बसली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि एक सुस्कारा सोडला. हा दिवस, हे क्षण, त्यांचं एकत्र असणं म्हणजेच खरं सुख होतं. आयुष्य किती सुंदर आहे ना अबीर? अक्षराने विचारलं. अबीरने तिला हसत जवळ घेतलं. हो अक्षरा, जेव्हा तू आणि अक्षर माझ्यासोबत असता, तेव्हा सगळं परिपूर्ण वाटतं. तो दिवस त्यांच्या आयुष्यातील एक आठवण बनून राहिला. ज्या क्षणांनी त्यांना परत एकदा त्यांच्या प्रेमात आणि नात्यातल्या गोडव्याच्या जाणीव करून दिल्या. रात्रीच्या त्या शांत क्षणांत दोघांनी एकमेकांच्या मिठीत विश्रांती घेतली. त्या रात्रीचा पाऊस आणि चांदण्या त्यांना नव्याने आश्वासन देत होत्या की उद्याचा दिवसही असाच गोड आणि आनंदाने भरलेला असेल. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? नक्की कळवा. बघूया पुढच्या भागात काय होईल. त्यासाठी वाचत राहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.